नमस्कार रसिक श्रोते हो. प्रेम, दुःख, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तीत चिमूटभर भीती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. या कथा अशा बदललेल्या बाजाच्या आहेत. सालंकृत भाषाशैली आणि अनोखे कथाविषय यांनी समृद्ध झालेल्या या संग्रहातील कथा एक वेगळीच उंची गाठतात. अशा कथा कधी वाचल्याच नव्हत्या असं वाटायला लावणारी, मानवी मनाच्या असंख्य काळ्या कपारींचं अज्ञात दर्शन घडवणारी ही अंधारवारी. अंधारवारी हे आहे कथासंग्रहाचं नाव. आजचे आघाडीचे गूढ कथालेखक ऋषिकेश गुप्ते यांचा हा कथासंग्रह आहे. आपण काल ह्याच्यामधली काळ्या कपारी ही कथा वाचायला सुरुवात केलेली आहे. काल भाग पहिला झाला. आज आपण त्याच्या पुढे वाचणार आहोत. आपण आज ऐकणार आहोत ते डॉक्टर विराज नाडगौडा यांनी तयार केलेले श्री ज्ञ यांचे केस पेपर्स. श्री ज्ञ यांना आलेले अनुभव आपण आज ऐकणार आहोत. सुरू करूया. कथा आहे काळ्या कपारी. कथासंग्रहाचं नाव आहे अंधारवारी. मनोविकास प्रकाशन आहे. लेखक आहेत ऋषिकेश गुप्ते. ऐकूया. ज्ञानशी बातचीत. सेशन दुसरे. दिनांक 15 जून 2007. पुढच्या सेशनला ज्ञ अगदी ठरल्या वेळी आले. आल्या आल्या खुर्चीवर बसण्याआधी त्यांनी खिडकीतल्या फ्लॉवरपॉटमधली फुलं मोजून पाहिली. ती बहुधा समसंख्येत किंवा त्यांच्या तथाकथित शुभ आकड्यात असावीत, कारण या वेळेला त्यांनी एकही फूल खुडून डस्टबिनमध्ये टाकलं नाही. शेजारच्या टेबलावरचा पेन स्टँड जो न गेल्यावर दुसऱ्या दिवशी माझ्या रिसेप्शनिस्टने होता तसा कोपऱ्यात ठेवला होता, तोही ननी जागावरनं हलवून टेबलाच्या मध्यभागी ठेवला. स्टँडच्या दोन्ही बाजूंनी 2 पेपरवेट सुरक्षा रक्षक म्हणून ठेवले. मी काहीही न बोलता शांतपणे त्यांना न्याहाळत होतो. त्यांच्या मनाप्रमाणे साऱ्या अरेंजमेंट्स झाल्यावर न माझ्यासमोर येऊन बसले. गोळ्यांनी काही फरक जाणवला? झोप लागली? मी विचारलं. हो. न बेधडक खोटं बोलले. त्यांच्या डोळ्यांभोवतीची अधिकच गडद झालेली काळी वर्तुळं खरं काय ते सांगत होती. ठीक आहे, आपण आजची सुरुवात तुमच्या काळोख दरीच्या अनुभवापासून करू. काय म्हणणं आहे? मी फार वेळ न घालवता मागल्या सेशनपासून मागे पडलेला विषय काढला. अस्वस्थ झाले, पण ही अस्वस्थता त्यांच्या नेहमीच्या लक्षणांप्रमाणे नव्हती. या अस्वस्थतेत भीती होती, चिंता होती. खरं तर मी त्यासाठीच इथे आलो आहे. कधी एकदा तुम्हाला तो प्रसंग सांगतो असं झालं आहे मला. पण काय? मी विचारलं. तुम्हाला खरंच ते ऐकायचं आहे? अडखळत म्हणाले. अर्थात. तुम्हाला असं वाटतंय का की माझा विश्वास बसणार नाही? तो तर नाहीच बसणार, पण मला वेगळीच चिंता भेडसावते. कसली चिंता? त्यानंतर बराच वेळ काहीही बोलले नाहीत. अगदी बराच वेळ. मी त्यांना पुन्हा एकदा बोला असं म्हणणार तोच ते थरथरत्या स्वरात म्हणाले, काय आहे डॉक्टर? म्हणजे ना, माझी खात्री नाही, पण मला संशय आहे की हा सगळा प्रकार संसर्गजन्य असावा.
मी इथे तुमच्याकडे आलो कारण माझ्या डोक्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी थोडा सायकी आहे. पण तसं नसेल तर काय? काळोख दरीत मी जे पाहिलं ते 100% खरं असेल तर काय? असं असेल तर धोका तुम्हालाही आहे. कारण माझ्या मनातली ही खुळं माझ्या काळोख दरीच्या भेटीनंतरच सुरू झाली. मी जर का सारं काही तुम्हाला सांगितलं तर 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 तुम्हालाही त्याचा संसर्ग होईल अशी अशी भीती मला वाटते. भीती काय? अगदी मनापासून मनापासून खरं बोलायचं तर अ, 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 तर खात्री वाटते असं म्हणून न बोलायचे थांबले. मी नंकडे निरखून पाहिलं. त्यांच्या मनातली ती खुळं बनावटी असली तरी त्यांच्या चेहऱ्यावरची माझ्याबद्दल वाटणारी काळजी अस्सल होती. खरं तर का कोंडणे, पण हा एकूण माणूसच मला पहिल्या भेटीपासून अस्सल वाटला होता. या माणसाला मदत करणं माझं कर्तव्य होतं. तसं नाही होणार. बोला तुम्ही, मी त्यांना धीर देत म्हणालो आणि पडत्या फळाची आज्ञा झेलत बोलू लागले. मी हाडाचा शेतकरी असलो तरी मला फोटोग्राफीचाही छंद आहे. सरकारी खात्यात अधिकारी पद भूषवताना मी हा छंद चांगलाच जपला, जोपासला. माझ्याकडे निकॉनचा एक चांगला आणि बऱ्यापैकी जुना कॅमेरा आहे. त्याच्या सहाय्याने मी आयुष्यभर अनेक प्रसंग, घटना, निसर्गाची विविध रूपं कायम टिपत असतो. कडे गोष्ट सांगण्याचं चांगलंच कसब होतं. मी नोट केलं. माझ्या फोटोग्राफीचा दर्जा काय होता मला माहीत नाही, पण मी इमाने इतबारे माझा हा छंद जोपासत आलो. वर्षभरात काढलेली काही सुंदर छायाचित्र मी जवळच्या व्यक्तींना, नातलगांना, मित्रांना शुभेच्छा पत्रांच्या रूपाने पाठवायचो. हा रिवाज जवळपास गेली 20 वर्ष मी पाळला. सुट्टीच्या दिवशी कॅमेरा घेऊन बाहेर पडायचं आणि निरुद्देश हिंडायचं. जिथे कुठे निसर्गाचा वेगळा पदर दिसेल तिथे तिथे तो टिपायचा. 23 सप्टेंबर 2005 रोजीही मी त्यासाठीच बाहेर पडलो. माझ्यासारख्या शेतकरी माणसाच्या स्वभावाला जुळणारी अशी महिंद्रा कंपनीच्या क्लासिक मॉडेलची ओपन जीप माझ्याकडे आहे. माझी पत्नी निवर्तल्यानंतर तीच माझी सहचारिणी झाली. एखाद्या जिवंत माणसावर असावं असं माझं तिच्यावर प्रेम आहे. खरं तर हाही माझ्या वेडसरपणाचाच एक भाग म्हणून तुम्ही तुमच्या डायरीत नोंदवू शकता. पण हा वेडसरपणा असेल तर फार पूर्वीपासून आहे. 23 सप्टेंबर 2005 रोजी मी जुन्या पुणे मुंबई रस्त्यावरच्या तळेगाव फाट्याशी आलो. पुण्याच्या दिशेने जावं की मुंबईच्या हे मी अजून निश्चित केलं नव्हतं. पण फाट्यापाशी येताच हातांनी स्टीअरिंग व्हील मुंबईच्या दिशेने वळवलं आणि मी तीच दिशा पकडली. त्या वर्षी पाऊस जोरदार झाला होता. मुंबईचं सुप्रसिद्ध 25 जुलै त्याच वर्षी घडलेलं. त्यामुळे सर्वत्र हिरवं हिरवं झालेलं. रस्त्याच्या कडेला कुठेतरी गाडी थांबवून थोडा वेळ आत शेतात शिरलो. तिथे गेलो तरी चांगली लँडस्केप्स मिळाली असती, पण मी थांबलो नाही. पुढे पुढे जात राहिलो. कामशेत, कार्ला, शेवटी लोणावळाही ओलांडलं. जुना मुंबई पुणे हायवे काहीसा मोकळाच वाटत होता. एक्सप्रेस वे सुरू झाल्याचा परिणाम असेल बहुधा. मी घाट ओलांडून खोपोलीकडे जाणाऱ्या उताराकडे लागलो. खोपोली फाटा मैलभर अंतरावरच असेल. तोच मला रस्त्याच्या डाव्या बाजूला एक मोठं विहंगम दृश्य दिसलं. डावीकडे रस्ता संपून एक तीव्र उतार सुरू होत होता. उतार संपताच हिरव्यागार भातशेतीने
जमीन व्यापून टाकली होती. जणू एखादा हिरवा गालिचाच कुणीतरी अंतरल्यासारखं वाटत होतं. शेतं अगदी दूरवर पसरलेली. शेतं संपल्यावर एक टेकाड सुरू होत होतं. त्या टेकाडावर एक टुमदार गाव, बहुधा आदिवासी वस्ती वसलेली दिसत होती. मी गाडी थांबवली. गाडीतच बसून मी त्या टेकाडावरच्या गावाला झूम इन करत एक स्नॅप मारला. मग दुसरा, तिसरा, असे 8-10 स्नॅप्स मी मारले. पण माझं एवढ्यावर समाधान झालं नाही. मला त्या परिसराने भुरळ घातली होती. खाली जायचं झाल्यास चालतच जावं लागणार होतं. गाडी जाईलसा रस्ता आहे असं दिसत तरी नव्हतं. पण माझ्याकडे माझी क्लासिक होती. मी लो गिअरमध्ये गाडी खाली उतरवायला सुरुवात केली. एक पाय ब्रेकवर ठेवून कसोशीने कंट्रोल करत मी खाली उतरू लागलो. गाडी खाली उतरवणं मला वाटत होतं तेवढं कठीण गेलं नाही. मी सुळकन खाली उतरलो. पुढचा रस्ता ओला होता, पण चिखलाचा नव्हता. वाटेत कुठेही दलदल आहे का की नाही याचा अंदाज घेत मी पुढे सरकत होतो. गाडी बरीच पुढे नेल्यानंतर मला थांबावं लागलं, कारण इथून पुढे शेतं होते. मी गाडी तिथल्या तिथेच रिव्हर्स घेत उलट्या दिशेला तोंड करून लावली, जेणेकरून परतताना मला काही त्रास पडला नसता. पावसाचा काही भरोसा नव्हता. एक मोठा सर्वा आला असता आणि सर्वत्र चिखल दलदल करून गेला असता. मी शेतांच्या कडेकडेने चालू लागलो. चालता चालता माझं स्नॅप्स घेणं सुरूच होतं. हळूवार वारा वाहू लागला होता. वाहणारा वारा गुडघाभर वाढलेल्या भाताच्या रोपांना हेलकावे देत होता. एक मोठी हिरवी लाट त्या शेतातून सतत ये जा करत होते. दुपारचे 4 वाजले होते. सप्टेंबरच्या दुपारचं ते ऊन होतं. एखाद्या जुन्या गोधडीसारखं मऊसूत. मध्येच एखादा काळसर ढग येऊन जायचा. पिकांवर पसरलेल्या उन्हाला सावळसर करून जायचा. काय अप्रतिम दृश्य होतं ते. निसर्ग एवढ्या जिवंत प्रमाणात अपवादानेच पाहायला मिळतो. तो एक अपवादात्मक प्रसंगच होता. शेतं संपताच हिरव्यागार गवताने मढलेली टेकडी सुरू होत होती. गवताचा मऊ स्पर्श बुटांमधूनही पायांना जाणवत होता. टेकडीवर जायला पायवाट होती. मूळ मातीच्या लाल जर्द रंगावर पावसाचा किंचित ओलवट काळसर राप चढला होता. मी मोठ्या उत्साहाने झपाझप पावलं टाकत ते टेकाड चढून वर गेलो. टेकाडावर कातकरी लोकांची वस्ती होती. सगळेच माझ्याकडे उत्सुकतेने पाहू लागले. मी पुढे होत त्यांच्यातल्या एकाला माझा तिथे येण्याचा उद्देश सांगितला. फोटो काढणार आहे ती, तो त्याचे पांढरे शुभ्र दात दाखवून हसत हसत इतरांना म्हणाला. त्याबरोबर सर्वांच्याच नजरेत एक ताजेपणा उमटला. मी त्या ठिकाणी मनसोक्त फोटो काढले. रोल संपल्यावर दुसरा टाकला आणि मग मी त्यांना त्या टेकडी पलीकडे फोटो काढण्यालायक काही आहे का हे विचारलं. खाली काही नाही, फक्त जंगल आहे आणि आता अंधार पडायची वेळ असल्याने मी खाली जाऊ नये असं त्याने म्हटलं. त्याचे उच्चार काहीसे असे होते. खाली काही नाही जी, फकस्त जंगल. आता अंधार ही पडून राहिली. आता नगाह जहाऊ कहाली. त्यांची निरीक्षण शक्ती उत्तम होती. त्यांची प्रसंग वर्णन शैली ही अप्रतिम होती. शेताची, निसर्गाची वर्णनं करताना ती विशेष जाणवत होती. मी हसलो. काळजी करू नका, मी लगेचच परततो असं म्हणत मी दुसऱ्या दिशेने टेकडी उतरू लागलो. उतरताना मी ज्या दिशेने आलो त्या दिशेच्या बरोबर विरुद्ध बाजूची दिशा न धरता किंचित डावीकडच्या दिशेने उतरू लागलो.
मी टेकडी जवळपास उतरून खाली पोहोचलो असतानाच मला माझ्या मागून जोराने ओरडण्याचा, गलका झाल्याचा आवाज आला. मी नजर किंचित वर करत मागे वळून पाहिलं. टेकाडावरून काही कातकरी हातवारे करत मला काहीतरी खुणावत होते. मला वाटलं ते मला निरोप देत आहेत, म्हणजे मी तसं वाटून घेतलं. पण मला मनातून कुठेतरी हे माहीत होतं की ते मला निरोप देत नसून मी ज्या दिशेने चाललो आहे त्या दिशेने न जाण्याविषयी ओरडून सांगत आहेत. मी दुर्लक्ष केलं. ती माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरली. मी पुढे पुढे चालतच राहिलो. आता परिसराने रूप बदललं होतं. मघापासून मोकळा ढाकळा असणारा निसर्ग हळूहळू झाडांच्या गर्दीत हरवू पाहत होता. एव्हाना सखल भाग संपून पुन्हा एकदा चढ लागला होता. पण हा चढ मघाच्या टेकाडासारखा नितळ नव्हता. झाडाझुडबांच्या गर्दीतून वाट शोधत पावलं पुढे टाकावी लागत होती. हळूहळू ही झाडं झुडपं अधिकाधिक गर्द होत गेली. मी हळूहळू घनदाट जंगलात येऊन पोहोचलो होतो. मी कोकणातल्या खेड्यात वाढलेला इसम, त्यामुळे रानावरांची मला भीती नव्हती. मी तिथेही काही स्नॅप्स घेतले, पण झाडांच्या त्या गर्दीत मला नीट स्पेस मिळत नव्हती. त्यामुळे थोडी मोकळी जागा शोधण्यासाठी मी पुढे चालू लागलो. रान जिवंत होतं, म्हणजे रानाचा स्वतःचा असा एक वास असतो. झाडांचा, पानांचा, फळांचा, फुलांचा, मातीचा, कृमी कीटकांचा, रानटी श्वापदांचा असा तो एक संमिश्र गंध असतो. तो गंध सर्वत्र स्रवत होता. मला जिवंत रान नेहमीच आवडतं. तो गंध रंध्रात साठवत मी पुढे चालत होतो. गंध रेकॉर्ड करून ठेवण्याचं उपकरण असतं तर मी खचितच तो गंध साठवून घेतला असता. साधारण 20 मिनटं मी चाललो असेल. मघापासून प्रखर पिवळसर असणारा प्रकाश आता हळूहळू निस्तेज होत चाललेला. मी घड्याळ पाहिलं. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. सूर्यास्ताला अजून अवकाश होता. आणि जरी सूर्यास्त होऊन अंधार पडला असता तरी मला थोडीच अंधाराची भीती होती. खरं तर माणसाने थोडंसं भित्र असणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे बऱ्याचदा आपण भित्रे नाही हे स्वतःच्या मनाला सांगत आपण ज्या आक्रस्ताळी कृती वेळोवेळी करतो त्यावर तरी थोडा आळा बसला असता. पण मी भित्रा नव्हतो. मी पुढे पुढे सरकतच राहिलो. आणि भित्रेपणा म्हणजे तरी काय? भित्रेपणा म्हणजे काय? आपल्यावरच्या जबाबदाऱ्यांची वेळोवेळी मनाला होणारी जाणीवच, हो ना? माझ्या ना कोणी आगे ना पीछे, बहुधा याच भावनेतून माझा तो धीट स्वभाव जरा जास्तच निबर झाला असावा. जसजसा प्रकाश विरळ होऊ लागला तसतसं जंगलही अधिकाधिक सुट्ट होत गेलं. नेमकं कुठे आठवत नाही, पण एका विशिष्ट ठिकाणी येऊन जंगल, तो चढ दोन्ही एकाच वेळी संपले. मी आता एका मोकळ्या पठारावर उभा होतो. खाली खोल खोल जाणारी एक दरी पसरली होती. समोरच्या कड्यावरून मोठा पांढरा शुभ्र फेसाळणारा धबधबा खाली कोसळत होता. मी श्वास रोखून ते दृश्य पाहतच राहिलो. त्या धबधब्याला माझ्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार होतो. मी उभ्या जागीच काही स्नॅप्स घेतले, पण थोड्या जवळच्या अँगलने मजा आली असती. मी किंचित पुढे सरकलो. दरी तसं पाहता सरळसोट खोल नव्हती. उतार तीव्र होता, पण साधारण 60 अंशाच्या कोनातला होता. मी खाली पाहिलं. दरी संपत होती. तिथे एक छोटा पाण्याचा प्रवाह नागमोडा वाहत पुढे सरकत होता.
धबधबा त्याच प्रवाहात कोसळत होता. मी दरी उतरण्यासाठी म्हणून पुढे सरकलो. डावीकडून एक अरुंद वाट खाली उतरत होती. मी ती वाट धरली. वाट निसरडी नव्हती, पण चालताना तोल सावरण्याची कसरत करावी लागत होती. माझ्या डाव्या बाजूला डोंगर कडा, तर उजव्या बाजूला दरी सदृश उतार. खाली गडगडलो असतो तर कदाचित मेलो नसतो, पण हातपाय तुटण्याची शक्यता नक्कीच होती. मी शक्य तेवढी काळजी घेत चाललो होतो. चालता चालता मला अचानक थांबावं लागलं. माझ्या समोरून खालच्या बाजूला जाणाऱ्या वाटेवर एक बंद गेट होतं. हो, एक बंद गेट. चांगलं लोखंडी गजांचं कुलूप बंद असं गेट. शेजारी पाटी होती. काळोख दरी, खाजगी मालमत्ता, प्रवेशास सक्त मनाई. मी क्षणभर थबकलोच. त्या ठिकाणी मी अशा एखाद्या कुलूपबंद गेटची कल्पनाच केली नव्हती. पण तिथे गेट होतं आणि शेजारची पाटी प्रवेशास मनाई आहे हे सांगत होती. मी त्या क्षणी ज्या ठिकाणी उभा होतो तेथून धबधब्याचा स्नॅप घेण्याचा प्रयत्न केला, पण मला नीट अँगल मिळत नव्हता. मग मी त्या गेटवर चढून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. त्यात आपण काही गैर करतोय असं मला मुळीच वाटलं नाही. मी काही चोरी करत नव्हतो. शिवाय गेटवरच्या पाटीवर प्रवेशास मनाई एवढंच लिहिलं होतं. कायदेशीर कारवाईची धमकी नव्हती. मी स्वतःची समजूत काढली आणि एका स्मितहास्यासह त्या गेटवरनं उडी मारून पलीकडच्या बाजूला गेलो. मला वातावरणातला फरक अगदी तत्क्षणी जाणवला. ज्या क्षणी पलीकडच्या बाजूच्या जमिनीवर माझे पाय टेकले, अगदी त्या क्षणी सभोवताली काहीतरी बदललं. वातावरणातून काहीतरी वजा झालं होतं. समथिंग वॉज मिसिंग ओव्हर देअर. मी आजूबाजूला पाहिलं. असं म्हणतं काही मिनिटांपूर्वी होता तसाच होता. आजूबाजूच्या दृश्य वातावरणात काहीही फरक नव्हता. उलट या बाजूला आल्यावर मला जरा जास्त उजळल्यासारखं वाटत होतं. मी कॅमेरा सावरत पुढे चालू लागलो. चालताना मला भोवळ येत होती. डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखं वाटत होतं. आपण दमलो असं वाटून मी क्षणभर थांबलोही, पण मनाला एखाद्या ग्लानीसम भासणारी ती जाणीव काही कमी झाली नाही. मी खालच्या दिशेने चालतच राहिलो. एका विवक्षित ठिकाणी खाली उतरता उतरता ती पायवाट एकदम वळसा घेतल्याप्रमाणे डावीकडे वळली आणि तिथेच मला ते दिसलं. या ठिकाणी न थांबले त्यांनी खूप मोठा विराम घेतला. समोरच्या ग्लासातलं पाणी ते प्यायले आणि मग बऱ्याच वेळाने ते बोलू लागले. सर्वप्रथम तिकडे माझी नजर गेली तेव्हा मला त्या मुस्लिम किंवा ख्रिश्चन लोकांच्या कबरीच वाटल्या. त्यांची रचना गोलाकार होती. नीट पाहिल्यावर कळलं की जमिनीतून वर आलेले ते उभट लांबुळके खडक होते. पण त्यांची रचना नैसर्गिक वाटत नव्हती, कारण नैसर्गिक पद्धतीने अशी वर्तुळाकार रचना तयार होणं मला थोडं कठीण वाटत होतं. कुणीतरी जाणून बुजून तशा पद्धतीने ती रचना केली असावी. मी जसजसा खाली उतरत होतो आणि ते खडक माझ्या अधिकच जवळ येत होते, तसतसा त्यांचा तो वर्तुळाकार नाहीसा होत होता. ते साहजिकच होतं, कारण मी त्या खडकांना दुरून पाहिलं होतं. कोणतीही रचना दुरून किंवा नेमक्या एका विशिष्ट अंतरावरून पाहिली की प्रमाणबद्ध भौमितिक आकृत्यांच्या साच्यातीलच वाटते. त्या खडकांचंही तसंच झालं होतं. आता मी ते टेकाड उतरून अगदी खालपर्यंत पोहोचलो.
पायाखाली हिरवंगार कुरण पसरलं होतं आणि माझ्यापासून थोड्याच अंतरावर जमिनीतून वर आलेले ते उभट लांबुळके खडक उभे होते. त्या खडकांपलीकडे काही अंतरावरून पाण्याचा प्रवाह वाहत होता. मगाशी मला वाटला तेवढा हा प्रवाह काही छोटा नव्हता. तो प्रवाह एखाद्या छोट्या नदी एवढा असावा, किंबहुना एखाद्या नदीचा तो उगम असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्या प्रवाहापासून अजून थोड्या अंतरावर प्रवाहाच्या पाण्याचा मूल स्रोत असणारा तो धबधबा होता. मी धबधब्याचे काही स्नॅप्स घेतले, पण माझं लक्ष जास्त प्रमाणात त्या खडकांनी वेधून घेतलं होतं. मी त्या खडकांच्या दिशेने पुढे सरकलो. एव्हाना सूर्य डोंगराआड गेला होता. मावळतीच्या दिशेचं आकाश पिवळट लालसर दिसत होतं, शरीराच्या एखाद्या भागाला सूज यावी तसं. वातावरणातला तो वेगळेपणा मला अजूनही जाणवत होता, पण नेमकं काय वेगळं होतं ते मात्र नीटसं लक्षात येत नव्हतं. आता मी त्या खडकांच्या अगदी जवळ पोहोचलो होतो. ते कुळकुळीत काळ्या रंगाचे थंड पाषाण होते. हो, त्यांना पाहताच माझ्या मनात अगदी हेच शब्द उमटले, थंड पाषाण. प्रत्येकाची उंची वेगवेगळी होती. सर्वात जास्त उंच असणारे खडक साधारण 5-5.5 फूट उंच होते, काही 3 फूट तर काही अगदी गुडघाभर उंचीचे. त्या खडकात नक्की काय वेगळं होतं ते कळत नव्हतं, पण त्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण होती. मी थोडा अधिक जवळ गेलो. आता मला ते दगड व्यवस्थित पाहता येत होते. त्या दगडांवर निरनिराळ्या आकारांचे चेहरे कोरले होते. हिरीस, बिभत्स, क्रूर आणि भयानक चेहरे. सुळ्यासारखे बाहेर आलेले दात दाखवणारे चेहरे, वाचलेला आ दाखवणारे, हातभर लांब जीभ तोंडाबाहेर काढलेले चेहरे. मी घाबरून मागे सरकलो. मागे सरकल्यावर काही वेळानंतर मला कळलं की त्या दगडांवरचे ते चेहरे म्हणजे कोरीव काम नव्हतं. दगडांच्या पृष्ठभागावर असलेल्या खाचखळग्यांनीच त्यांना त्या निरनिराळ्या चेहऱ्यांचा आकार दिला होता. खरं तर हाही एक न सुटलेला प्रश्नच होता. त्या खडकांच्या पृष्ठभागावरील खाचखळग्यांनी ते आकार माझ्या मनात तयार केले होते का? माझ्या मनातल्या काळ्या कपारींनी त्या आकारांचे प्रक्षेप माझ्या मनात तयार केले होते? कोण जाणे. पण जेवढा जास्त काळ मी त्या काळ्या कपारी न्याहाळत होतो, तेवढे जास्त आकार माझ्या डोळ्यांना दिसत होते. डोळ्यांना दिसणारे आकार निश्चितच चांगले नव्हते. आणि आता हे कुणालाही सांगितलं तरी खरं वाटणार नाही, पण ते आकार माझ्या मनात वेगवेगळे विचार निर्माण करत होते. क्रूर, दुष्ट आणि अशुभ विचार. एरवी ज्या गोष्टी मी स्वप्नातही केल्या नसतात त्या साऱ्या गोष्टींचे विचार त्या एका क्षणार्धात माझ्या मनाला स्पर्शून गेले. किती बिभत्स, ओंगळ आणि घाणेरडे विचार होते ते. आणि मग काही कळायच्या आतच मी पुढे होत त्या खडकांना स्पर्श केला. त्यांना स्पर्श करणं हा माझा स्वतःचा निर्णय नव्हता. म्हणजे तो माझ्या मेंदूने घेतलेला निर्णय नव्हता. जणू कुणीतरी बाहेरून आज्ञा केली होती आणि मी हात पुढे करत त्या खडकांना स्पर्श केला होता. तो एक थंड स्पर्श होता. बर्फाळ थंड स्पर्श. आणि त्यापेक्षाही जास्त स्पष्टीकरण द्यावं तर क्षणभर मला तो स्पर्श गिळगिळीत वाटला. न जाणता येणाऱ्या एखाद्या अज्ञात समुद्री शेवाळासच मी स्पर्श केला होता. मी विजेचा झटका लागल्याप्रमाणे तात्काळ हात मागे घेतला आणि खुळावल्यागत त्या खडकाकडे पाहतच राहिलो. वरकरणी दिसायला तो एक सामान्य खडकच होता, पण त्यात काहीतरी खास वेगळं होतं. त्या खडकाच्या निव्वळ दर्शनानेच माझ्या मनात ओंगळवाड्या,
बिभत्स विचारांनी गर्दी केली होती. तर तर त्याचा प्रत्यक्ष स्पर्श म्हणजे मी मी दचकून मागे झालो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला होता. इथून त्वरित परत फिरायला हवं असं माझं मन मला ओरडून सांगत होतं. पण माझ्या मनाचा माझ्यावर ताबा होताच कुठे. मी पुढे होत पुन्हा एकदा त्या पाषाणाला स्पर्श केला. तो स्पर्श मन आणि मेंदू पूर्ण ताळ्यावर ठेवून स्वतः निर्णय घेऊन केलेला स्पर्श नव्हता. नक्कीच नव्हता. दुसऱ्या वेळी मला त्या खडकाचा स्पर्श बुळबुळीत वाटला नाही. साधारण खडक हाताला जाणवतो तसाच तो एक खरखरीत आणि ओबडधोबड स्पर्श होता. त्या स्पर्शात थंडावा होता. पण तो सुरुवातीला जाणवला तसा बर्फाळ नव्हता. मी हसलो. सारे मनाचे खेळ. संध्याकाळ होत आलेली. चालून चालून मी दमलो होतो. त्या परिस्थितीत मला फास होणं अशक्य नव्हतं. आता मी हळूहळू सर्वच खडकांना स्पर्श करू लागलो. एकदा या खडकाला, पुढच्या क्षणी दुसऱ्या खडकाला. त्या खडकांना स्पर्श करण्यासाठी मी सतत एका जागेहून दुसरीकडे येरझाऱ्या घालत होतो. ती अवस्था अत्यंत संदिग्ध होती. माझ्या मनावर ताबा आहे की नाही हे मला मुळीसुद्धा कळत नव्हतं. माझं त्या खडकांना स्पर्श करणं हे मी सांगतोय तेवढं नैसर्गिक नव्हतं. तो स्पर्श वेगळा होता. मी प्रत्येक खडक हाताने चाचपून पाहत होतो. व्यवस्थित हलवून पाहत होतो. जणू मला त्या खडकांचा भक्कमपणाच तपासून पाहायचा होता. ते आपल्या जागी स्थिर आहेत ना याची खात्री करून घ्यायची होती. मला वाटतं त्याच वेळेला माझ्या या साऱ्या वेडसरपणाला सुरुवात झाली होती. मी ते पाषाण मोजून पाहिले. ते एकूण 7 होते. 7 एक अशुभ अंक. कुणीतरी माझ्या मनात हा विचार घुसवला. मी शपथपूर्वक सांगतो, हा माझा स्वतःचा विचार नव्हता. खरंच हा माझा स्वतःचा विचार नव्हता. कोणीतरी माझ्याच आवाजात, माझ्याच मेंदूत पुटपुटलं होतं. 7 एक अशुभ आकडा. वातावरणातला तो बदल काय होता ते त्या क्षणी माझ्या ध्यानात आलं. माझ्या सभोवतालचा आसमंत स्तब्ध होता. स्तब्ध आणि नीरव. काही वेळापूर्वी जंगलातला जिवंतपणा त्यात नव्हता. वातावरण ध्वनिरहित होतं. मी मोकळ्या निसर्गाच्या सान्निध्यात होतो. पण इथे ना पक्ष्यांचे आवाज होते ना वाऱ्याचं झुळझुळणं. समोरचा जलप्रवाहही खळाळत नव्हता. इतकंच काय, अगदी काही पावलांवर कोसळणाऱ्या धबधब्यालाही आवाज नव्हता. टी व्हीवर चाललेल्या कार्यक्रमाचा आवाज म्यूट करून थांबवावा तसा सभोवताल कुणीतरी म्यूट केला होता, मूक केला होता. लपंडाव खेळताना आपण जसे श्वास रोखून लपून बसतो आणि त्याच वेळी शोधणाऱ्यावरही लक्ष ठेवतो, तसं काहीसं झालं होतं. सभोवतालच्या साऱ्या वातावरणानं श्वास रोखला होता जणू. आजूबाजूचा आसमंत स्तब्ध होऊन समोर घडणारं नाट्य पाहत होता. शिकाऱ्याने त्याचं सावज हेरलं होतं. सावज म्हणजे मी. पण शिकारी मात्र मला त्या क्षणी दिसत नव्हता. जणू एखाद्या विषारी कोळ्याच्या जाळ्यात मी पाऊल टाकलं होतं. आता फक्त त्याने एक झडप घालण्याचा अवकाश. मला दरदरून घाम फुटला आणि त्या क्षणी, त्या दिवसात अगदी सर्वप्रथम माझ्या मनाला भीतीच्या भावनेने स्पर्श केला. कुणीतरी आपल्याला खेळवतंय या जाणीवेने हातपाय लटपटू लागले. हे सारे भास आहेत असं माझं एक मन मला ओरडून सांगत होतं. पण माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. मी पुन्हा एकदा त्या खडकांकडे पाहिलं.
यावेळी जरा जास्तच निरखून पाहिलं. त्या खडकांवरचे चेहरे हसत होते, काहीतरी पुटपुटत होते. मी शपथपूर्वक सांगतो, तो भास नव्हता. म्हणजे म्हणजे नसावा. भास भास कधी का असे असतात, एवढे जिवंत, एवढे वास्तववादी. मला तिथून पळून जायचं होतं. अंगावरचं सारं ओझं, अगदी नेसत्या वस्त्रांचंही ओझं टाकून मला तिथून पळायचं होतं. पण मी थांबलो. पळालो नाही. माझ्या आतून कुणीतरी मला थांबवलं. आतून, खूप खूप आतून, आपल्या मनाच्याही आत, अंतर्मनाच्याही आत, खूप खूप आत आत काहीतरी असतंच ना. असतंच ना काहीतरी. आपल्या अस्तित्वाचा उगमच म्हणू आपण त्याला. मी थांबलो आणि 4 पावलं मागे सरकलो. मी काय करतो हे मला कळत होतं, पण त्यावर माझं नियंत्रण मात्र मुळीच नव्हतं. 4-6 पावलं मागे जाऊन मी कॅमेरा डोळ्यासमोर धरला. लेन्स फिरवून त्या खडकांना कॅमेऱ्याच्या चौकटीत बंदिस्त केलं. हे सारं माझा मेंदू त्रयस्थपणे पाहत होता. मला वाटलं आता बोटं खटका दाबून स्नॅप घेणार. पण नाही, तसं झालं नाही. माझा हात स्थिर होता, पण डोळे मात्र कॅमेऱ्याच्या लेन्समधून त्या खडकांना न्याहाळत होते. 8. लेन्समधून पाहताना ते दगड 8 भरले. मी तात्काळ कॅमेरा बाजूला सारून उघड्या डोळ्याने पाहिलं, तर खरोखरच समोर 8 पाषाण होते. मी मगाशी बहुतेक मोजायला चुकलो होतो. मी पुन्हा त्या दगडांजवळ गेलो. पुन्हा एकदा ते मोजून पाहिले. हो, ते 8च होते. 8वा दगड त्या इतर 7 दगडांनी तयार केलेल्या वर्तुळामध्ये होता. मला बरं वाटलं. तो दगड सुरक्षित होता. आपल्याला असं का वाटतंय याचं त्यावेळेला मला थोडं आश्चर्यच वाटलं. बहुधा तोवर माझ्या मनात त्या वेडसरपणाच्या वक्रवर्णाचा संसर्ग झाला होता. मी क्षणभर मध्ये उभ्या असलेल्या त्या 8व्या दगडाला न्याहाळून पाहिलं. त्या 8व्या दगडाचं दर्शन माझ्या मनाला खूपच आनंद देत होतं. एक प्रकारच्या सुरक्षिततेच्या जाणीवेतून मिळणारा आनंद होता तो. यावेळी त्या दगडांवरच्या त्या काळ्या कपाऱ्यांनी मला कोणतेही बिभत्स चेहरे दाखवले नाहीत. साध्या दगडांसारखे ते दगड होते. त्यावर ना कोणते चेहरे होते, ना अजून काही. वर्तुळाकार पसरलेल्या त्या 7 आणि त्यांच्यामध्ये सुरक्षित असणाऱ्या त्या 8व्या दगडाकडे एक शेवटची नजर टाकून मी तिथून निघालो. निघता मी कॅमेऱ्यातून त्या पाषाणांचे अजून काही स्नॅप उडवले. का कोण जाणे, पण कॅमेऱ्याच्या लेन्समधून ते पाषाण पाहताना मनाला खूप खूप समाधान मिळत होतं. यामागचं कारण मला त्यावेळेला कळलं नसलं तरी नंतर लक्षात आलंच. दिवस एव्हाना संपत आलेला. अगदी शेवटचा धुरकट प्रकाश वातावरणात उरला होता. आता निघायला हवं, मी स्वतःलाच म्हटलं, अगदी मोठ्याने, जणू पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यासाठी मेंदूला अशाच प्रकारची मोठ्या आवाजातली आज्ञा देणं आवश्यक होतं. कमाल म्हणायची म्हणजे माझे पाय चक्क हलले. शरीरानं बऱ्याच काळानंतर मनाचं ऐकलं होतं. मी चालू लागलो त्या पाषाणांकडे पाठ करून. आता माझ्या मनावर कोणतंही दडपण नव्हतं. मला अगदी मोकळं वाटत होतं. काही सेकंदांपूर्वी आलेला तो अनुभव म्हणजे आपल्या मनाचेच खेळ होते याविषयी माझी खात्री पटली. जेमतेम 15-20 मिनटं असेल मी तिथे. पण तेवढ्या काळात माझ्या मनाचे किती हिंदोडे अनुभवले होते मी. स्वतः बाहेर येऊन स्वतःलाच पाहण्याचा प्रकार होता तो. चालता मी टेकडीवर चढणाऱ्या त्या अरुंद पायवाटेशी आलो आणि मला मागे वळून पाहण्याची तीव्र इच्छा झाली.
खरं तर आता मला मागे वळून पाहण्याचं काहीही कारण नव्हतं. जे घडलं तो एक भास होता याची मला खात्री होती. आणि तरीही मी मागे वळून पाहिलं. एकाच गोष्टीची पुन्हा पुन्हा खात्री करून आपण काय साधत असतो? आपल्यावरच विश्वास नसतो की अजून काही सवय म्हणजेच न्यूरोसिसचाच एक प्रकार? मी मागे वळून पाहिलं. आता त्या ठिकाणी पुन्हा एकदा 7 खडक होते. 7. या ठिकाणी नंच्या शरीराला कंप सुटला होता. हिवाळा असूनही कपाळभर घामाचा एक पातळ थर तयार झाला होता. बराच वेळ ते शांत होते. मध्यभागी असणारा 8वा दगड आता त्या ठिकाणी नव्हता. त्या 8व्या दगडाच्या जागी आता काहीच नव्हतं. नुसती रिकामी जागा, रिक्त अवकाश. पण हा माझा गैरसमज ठरला. त्या ठिकाणी काहीतरी होतं. ते जे काही होतं त्याला काहीतरी असंच म्हणता आलं असतं. त्याला दुसरं नाव नव्हतं, आकार नव्हता, निश्चित असं रंगरूप नव्हतं. भीतीचेही प्रकार असतात असं त्या दिवसाआधी कुणी मला सांगितलं असतं तर माझा विश्वास बसला नसता. एकतर माझं सारं आयुष्य आपण धीट आहोत या समजाखाली आणि त्या समजाचा पाठपुरावा करणाऱ्या कृती करण्यामध्ये गेलं होतं. याआधी मी कधी घाबरलो असं नव्हतोच. ना आयुष्याला, ना माणसांना, ना अज्ञात मानवी कल्पनांना. पण त्या एका दिवसात मी भयाचे असंख्य पदर पाहिले, असंख्य रूपं अनुभवली. त्या एका दिवसाने माझ्या संपूर्ण आयुष्यातल्या भीतीचा बॅकलॉग पूर्ण करून टाकला. 8वा दगड होता त्या ठिकाणी, म्हणजे त्या दगडांनी तयार केलेल्या वर्तुळाच्या मध्यभागी काहीतरी फुतकारत होतं, वळवळत होतं. खरं तर त्या हालचालीला वळवळणं हा शब्द योग्य नव्हता. पण बऱ्याचदा आयुष्यात येणाऱ्या काही अपवादात्मक प्रसंगांचं वर्णन करताना आपल्याला योग्य शब्द सापडत नाहीत. मग आपण आपल्या मेंदूंच्या शब्दकोशातले ते शब्द वापरून मोकळे होतो. पण शब्द किती अपुरे असतात वर्णनं करायला. त्या ठिकाणी ते जे काही होतं त्याच्या हालचालींना मी वळवळणं म्हणून मोकळा होऊ शकतो. पण विश्वास ठेवा, ती हालचाल त्याही पलीकडची होती. ती हालचाल पाहणाऱ्याच्या अंगावर शहारे आणणारी नव्हती. ती हालचाल पाहणाऱ्याच्या अंगावर काटे आणणारी होती. हे काटे तीक्ष्ण होते, जहरी दंश करणारे, विषारी, वेदनादायी असे होते. त्या ठिकाणी ते जे काही होतं ते पाहताना माझं शरीर जागीच लुळावलं. बहुधा ती अतीव भीतीमुळे झालेली एक प्रक्षिप्त क्रिया असेल. त्या दगडांच्या वर्तुळामधल्या मोकळ्या गवतात ते हालचाल करत होतं. एकाएकी मला त्याची नजर जाणवली. ते मलाच न्याहाळत होतं. ते माझ्यावर बारीक लक्ष ठेवून होतं. संध्या छाया आता अधिकाधिक गडद होत अंधारात विलीन होऊ लागल्या होत्या. सभोवताल गेण्यासाठी अंधाराने वासला होता. प्रकाशावर चढलेल्या अंधाराच्या काजळीमुळे आपल्या डोळ्यांना हे भास होत आहेत असं माझं एक मन मला सांगत होतं. आणि त्याच वेळेला मनाचा दुसरा कौल सांगत होता, नाही, हे काहीतरी वेगळं आहे. हे काहीतरी वेगळं आहे. त्याने आपले डोळे माझ्यावर रोखले होते हे मला मनातून खात्रीपूर्वक माहीत होतं. ती वेळच मोठी विलक्षण होती. ती निसांज सरली होती. दिवस शेवटच्या घटका मोजत होता. आणखीन काही मिनिटातच पूर्ण अंधार पडला असता. त्या काळपट प्रकाशात मला जे दिसत होतं ते भयंकर होतं. खरं तर मला दिसत होतं हा शब्दप्रयोगच चुकीचा होता.
ते मला पाहत होतं. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव ते मला करून देत होतं. त्या काळपट प्रकाशाचा वापर करून ते माझ्या दृष्टीपटलावर प्रक्षेपित होत होतं. माझ्या शरीरातलं सारं रक्त जणू बर्फवत झालं होतं, थिजलं होतं. पुढचं कसं घडलं त्याचं नीट स्पष्टीकरण, वर्णन मला नाही करता यायचं, कारण ती एक बाह्याज्ञा होती, बाहेरून आलेली. माझ्या जिभेचा, स्वरनलिकांचा वापर न करता कुणीतरी माझ्याच आवाजात माझ्याच कानात पुटपुटलं, कॅमेरा. मी लटपट्ट्या हातांनी गळ्याला लटकवलेल्या बॅगमधून कॅमेरा बाहेर काढला आणि डोळ्यांना लावला. 8 8 आता तिथे 8 दगड होते. निदान कॅमेऱ्याच्या काचेतून तरी मला ते 8 दिसत होते. 7 दगडांच्या वर्तुळात 8वा दगड होता. बाकी काहीच नव्हतं तिथे. ना काही वळवळत होतं, ना फुतकारत होतं. मी कॅमेरा डोळ्यावरून काढत उघड्या डोळ्यांनी समोर पाहिलं. 7. ते 7च होते. वर्तुळामध्ये 8वा दगड नव्हता. मगाशी जिथे मी वळवळणारा तो भयंकर प्रकार पाहिला तिथे नुसतं गवत दिसत होतं. पण मला खात्री होती अजून थोडा वेळ मी उघड्या डोळ्यांनी ते पाषाण पाहत बसलो असतो तर निश्चितच तो वळवळणारा आकार त्या ठिकाणी तयार झाला असता. मी पुन्हा एकदा कॅमेरा डोळ्याला लावला. 8 8 तिथे 8 पाषाण होते. कॅमेऱ्याची लेन्स 8च पाषाण दाखवत होती. मी कॅमेरा तसा स्थिर धरत काचेतूनच ते पाषाण नुसत्या नजरेने पुन्हा एकदा मोजले. 8 8 चुकण्याचा प्रश्नच नव्हता. 7 पाषाणांच्या मध्ये 8वा पाषाण स्पष्ट दिसत होता. मी थोडा वेळ कॅमेरा तसा स्थिर धरला. 2 3 4 मिनटं जाऊ दिली. मला कोण जाणे, पण असं वाटत होतं की कॅमेऱ्यातून थोडा वेळ पाहिल्याने तो 8वा दगड तिथे स्थिरावणार होता. आणि घडलंही तसंच. या वेळेला कॅमेरा बाजूला करून पाहिल्यावर तो 8वा पाषाण तिथेच उभा असलेला मला दिसला. मग मात्र मी स्वतःला सावरलं. समोर जे काही होतं ते खरं होतं का भास मला माहीत नव्हतं. पण मला एक कळून चुकलं होतं की ही जागा चांगली नव्हती. इथे नको नको ते भास होत होते. मग मी फार कसल्या विचारात न पडता तिथून निघालो. तिथून परतीचा प्रवास म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वाधिक खडतर काळ होता. मी त्या टेकाडावर चढणाऱ्या पायवाटेला लागलो तेव्हा उरला सुरला प्रकाशही नाहीसा झाला होता. मी कसा बसा चाचपडत अंदाजाने चालत होतो. वाट अरुंद होती. थोडा पाय इकडचा तिकडे झाला असता तर मी गडगडत खाली गेलो असतो. मला ते नको होतं. खाली असणाऱ्या त्या भयंकर प्रदेशाशी मला आता कोणत्याही प्रकारचा संपर्क नको होता. मी चालण्याचा वेग वाढवला. माझा श्वास फुलला होता. पण आता मला त्याची पर्वा नव्हती. मागे वळून पाहण्याची तीव्र इच्छा होत होती. पुन्हा पुन्हा त्या दगडांकडे पाहतच राहावं अशी लालसा मनात मूळ धरू लागली होती. पण यावेळेला मी स्वतःला सावरलं. मनाच्या कोणत्याही इच्छांना भीक न घालता पावलं चालतच राहिली. चालता चालता कसले कसले भास होत होते. माझ्यासोबत माझ्या सावलीला धरून कुणीतरी चालतंय असं वाटत होतं. एव्हाना वाटोळा गरगरीत लठ्ठ चंद्र आभाळात वरपर्यंत आला होता. चंद्राच्या त्या प्रकाशात मला आता रस्ता दिसत होता खरा, पण त्या प्रकाशाची मदत होण्यापेक्षा मला भीतीच जास्त वाटत होती. चंद्राच्या प्रकाशात तो प्रदेश मला जास्तच भयावह वाटत होता. आजूबाजूला सारखं कुणीतरी कुजबुजतंय असे भास होत होते. फुतकारल्याचे, जिभल्या चाटल्याचे आवाज कानावर पडत होते.
असले काहीसे ते आवाज होते, आजवर कधीही न ऐकलेले, भयंकर, ओंगळवाणे आणि बिभत्स. चालता चालता मध्येच केव्हा तरी भीतीची ती जाणीव असह्य झाली आणि मी धावू लागलो. मी नुसता धावत नव्हतो, तर मोठमोठ्याने किंचाळत धावत होतो. धावण्याच्या त्या बेहोशीत मी मगाशी ओलांडलेलं ते गेट उडी मारून कधी पार केलं ते मलाच कळलं नाही. दम लागल्यावर धापा टाकत, ओरडत, किंचाळत मी पुढे सरकतच होतो. मध्येच अर्वाच्य घाणेरड्या शिव्या देत होतो. टेकडीवरच्या त्या जंगलात पोहोचलो तेव्हा मगापासून तो दुर्गंधी, घाणेरडा सभोवताल संपल्याची मला जाणीव झाली. माझी छातीत दम लागल्याने घरघरत होती. श्वास फुलला होता. घसा कोरडा ठक्क झालेला. पण मी थांबलो नाही. चालतच राहिलो. टेकडी उतरून खाली आलो. यावेळेला मी एक शहाणपणाचा निर्णय घेतला. समोर असणारी ती दुसरी टेकडी ओलांडून त्या कातकरवाडीतून जाण्याऐवजी मी त्या टेकडीला वळसा मारून गेलो. तो एक शॉर्टकट तर होताच, पण मला हे सारं घडल्यानंतर त्या कातकरांच्या समोरून जायचं नव्हतं. माझं मन आता रॅशनल विचार करू लागलं होतं. मी जे पाहिलं, अनुभवलं ते सारे भासच तर होते. नको ते भास होणारा मी एक म्हातारा मनुष्य होतो. निदान माझ्या मनाने सत्य म्हणून हे स्वीकारायचं ठरवलं होतं. न जाणो त्या आदिवासींसमोरून जाताना, त्यांच्याशी बोलताना या सत्यावर कल्पनांचा, त्यांच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या नको त्या भाकड कथांचा, मिथकांचा पडदा पडला असता तर त्या टेकाडाला वळसा घालून माझ्या क्लासिकपर्यंत पोहोचायला मला 20 मिनटं लागली. सुदैवाने पाऊस पडला नव्हता, त्यामुळे त्या मैदानावर चिखल नव्हता. माझी गाडी मुख्य रस्त्याला आणण्यात मला अडचण आली नाही. खोपोलीहून यू टर्न घेत मी गाडी भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने हाकली. एखाद्या कॅलिडोस्कोपप्रमाणे मेंदूत विचारांचा, प्रतिमांचा कल्लोळ झाला होता. त्या कल्लोळात तळेगाव कधी आलं ते कळलंच नाही. मी गाडी गॅरेजमध्ये न ठेवता बाहेरच पार्क करून आत शिरलो. प्रचंड भूक लागली होती. मी किचनमध्ये डोकावून पाहिलं. बाई जेवण करून गेल्या होत्या, पण हातांना, जिभेला, दातांना आणि तोंडाला जेवण्याची आज्ञा देण्याचं त्राण माझ्या मेंदूत त्या क्षणी नव्हतं. त्याने पायांना आज्ञा केली. पायांनी मला बेडरूममध्ये नेलं. मी बेडवर आडवा झालो, झोपी गेलो. रात्रभर स्वप्न पडत होती. नंतर सकाळी जाग आल्यावर त्यातलं एकही आठवलं नाही. पण ती चांगली स्वप्न नव्हती. म्हणजे नसावीत, कारण मी रात्रभर ओरडत होतो, कणत होतो, बडबडत होतो, कुणाला तरी शिव्या देत होतो. हे सुद्धा दुसऱ्या दिवशी मला आमच्या शेजाऱ्यांकडून कळलं. बाकी त्या रात्री मला शुद्ध अशी नव्हतीच. सकाळी 8 वाजता जागा झालो तेव्हा मी अंतर्ज्ञानी झालो होतो. इथे ज्ञानने मोठा पॉज घेतला. बहुधा ते बोलून बोलून थकले होते. कदाचित आता मी त्यांना काहीतरी विचारावं अशी त्यांची अपेक्षा असावी. अंतर्ज्ञान, मी त्यांनी पुढे बोलावं या उद्देशाने त्यांना प्रेरित करण्यासाठी विचारलं. दुसऱ्या दिवसापासून मला वस्तू मोजण्याची सवय जडली होती. तसेच कोणतीही वस्तू मध्यभागी ठेवून तिला सुरक्षित करण्याची किंवा एखाद्या वस्तूला हाताने चाचपून पाहून तिला तिच्या जागी स्थिर करण्याची सवय लागली होती. हे माझ्या मनाचे खेळ नाहीत, हे मला समजावून सांगणारं अंतर्ज्ञान त्या रात्री मला झालं होतं. म्हणजे मी काहीच न कळून विचारलं. हे सांगणं तेवढं सोपं नाही आहे डॉक्टर.
मला स्वतःलाच माझ्या या सवयीविषयी संभ्रम असताना तर नाहीच नाही. मी समजू शकतो तुमची अवस्था, पण वस्तू मोजण्यासारख्या तुमच्या या सवयी म्हणजे निव्वळ तुमच्या मनाचे खेळ आहेत हे तुम्हाला स्वतःला माहीत असणं ही तुमच्या उपचारांच्या दृष्टीने अत्यंत चांगली गोष्ट आहे. मी ज्ञांना धीर देत म्हटलं. तसं नाही आहे डॉक्टर, तसं नाही आहे. हे माझ्या मनाचे खेळ नाहीत, हे मला व्यवस्थित माहीत आहे. मनाच्या तळापासून काळोखदरीत जे घडलं ते भास नव्हते असा माझा विश्वास आहे. मग प्रश्न येतो की मी इथे का आलो, किंवा काळोखदरीत मला भास झाले असं मी स्वतःच वारंवार का म्हणतोय. नाण्याला दुसरी बाजू असतेच ना डॉक्टर. ह्या सवयी म्हणजे माझ्या मनाने माझ्यासोबत चालवलेला निव्वळ लपंडाव नाही हे मनापासून ठाऊक असतानाच एक शक्यता माझं मन सतत कुरतडत असते. ती म्हणजे हे हे खरोखरच भास असतील तर काय. मला उरलेलं आयुष्य एक मनोरुग्ण म्हणून काढायचं नाही आहे डॉक्टर, नाही. एवढं बोलून न थांबले. बराच वेळ मीही काहीही न बोलता ना न्याहाळत बसलो. माझ्यासमोर एक अत्यंत शहाणा संयमी माणूस बसला आहे हे त्या क्षणी मला कळलं होतं. मी आजवर असंख्य मनोरुग्ण तपासले होते, पण न्यासारखा कॉशस माणूस मी आजवर कधीही पाहिला नव्हता. तुम्ही अंतर्ज्ञानाबद्दल काहीतरी बोलत होतात, मी त्यांना तंद्रीतून जागं करत पुन्हा एकदा विचारलं. न्यानी एक सुस्कारा सोडला आणि ते बोलू लागले. खरं तर त्याला अंतर्ज्ञान म्हणता येणार नाही, कारण ती काही माझ्या मनाची निर्मिती नव्हती. त्या दिवशी सकाळी उठलो तेव्हा मला घडलेल्या साऱ्या घटनेचा उलगडा झाला होता. ते पाषाण, त्यांचं ते 7 या विषम संख्येत असणं, कॅमेऱ्यातून पाहताच त्या 8 भरणं, या साऱ्या गोष्टींमागचं गूढ मला दुसऱ्या दिवशी सकाळीच कुणीही न सांगता उकललं होतं. जणू रात्रीत येऊन कुणीतरी कॉम्प्युटरमध्ये डाटा फीड करावा तशी ही माहिती माझ्या मेंदूत फीड करून गेलं होतं. पुन्हा एकदा शांत झाले. मग मी काही बोलायच्या स्वतःच बोलू लागले. ब्रेकफास्ट घेता घेता मी या साऱ्यावर नीट विचार केला. मला जे कळलं होतं त्याची विश्वासार्हता तपासण्याचा माझ्याकडे दुसरा एकही मार्ग नव्हता. मग मी माझ्या मनातले सारे विचार बसून एकटाकी लिहून काढले. मी तुम्हाला ते सारं तोंडी सांगू शकतो, पण तुमचा विश्वास नाही बसणार त्यावर. त्याहीपेक्षा मला भीती आहे, ती म्हणजे मी तुम्हाला मूर्ख किंवा ठार वेडा वाटेल याची. मी वेडा आहे असं तुमचं मत निवड त्यावरून तरी होऊ नये असं मला वाटतंय. डोंट वरी, मी त्यांना धीर देत म्हणालो. असं काहीही होणार नाही. तुम्ही तुमचा काळोखदरीचा अनुभव मला सांगितलात. तो सांगताना तुम्हाला माझं मत तुम्ही वेडे आहात असं होईल याची भीती नाही वाटली ना? नाही ना वाटली. मग आताही निश्चिंत राहा. या साऱ्या गोष्टींचं त्या दिवशी सकाळी तुम्हाला काय स्पष्टीकरण मिळालं ते मला अगदी निसंकोच सांगा. दृश्यानुभव सांगणं आणि मेंदूतल्या कल्पना सांगणं यात फार फरक आहे डॉक्टर. घडलेल्या घटना तुम्ही रंगवून अगदी अतर्क्य पद्धतीने सांगितल्यात तरी त्या तुम्हाला खोट्या किंवा अविश्वासार्ह वाटू शकतात. त्यावरून तुम्ही समोरच्याला फार तर थापाड्या किंवा खोटाटा ठरवू शकाल, पण डोक्यातल्या विचारांचं तसं नसतं.
तुमच्या डोक्यात घोळणारे विचारच जर अतर्क्य, अनाकलनीय किंवा जगाच्या चौकटीत बसणारे नसतील तर समोरचा तुम्हाला ठार वेडा ठरवू शकतो. मला या क्षणी तेच नको आहे. त्यापेक्षा मी हे जे काही लिहिलंय ते वाचण्याचे तुम्ही कष्ट घेतले तर फार बरं होईल. असं म्हणत न्यनी खिशातून एक छोटी वही काढून माझ्या हातात थोपवली. मला वाटतं मी आता निघावं. न्यनी निघण्याची परवानगी मागितली. खरं तर मला त्यांना अजून काही प्रश्न विचारायचे होते, पण त्यांचा चेहरा थकल्यासारखा वाटत होता, म्हणून मी ते प्रश्न पुढच्या भेटीवर ढकलले. न्यनी जाता जाता 2-2दा घड्याळ तपासून पाहिलं. ते बहुधा माझ्या क्लिनिकमध्ये येऊन किती मिनटं झाली आहेत याचं समविषम आकड्यामध्ये ताळेबंद मांडत असावेत. आणि हो, जाता जाता दारातूनच पाहत म्हणाले, मागच्या वेळेला तुमची फी द्यायची राहिली होती. किती झाली? मी पाहू, नंतर पाहू असं काहीतरी गुळमुळीतपणे म्हणालो. यावर न्यनी काहीही न बोलता खिशातून एक कागदी पाकीट काढत माझ्या टेबलावर ठेवलं आणि ते क्लिनिक बाहेर पडले. गेल्यावर मी ते उघडून पाहिलं. त्यात 10,000 रुपये होते. एकूणात हा माणूस उमदाच नव्हता तर श्रीमंतही होता. आज थांबूया आपण इथेच. या उमद्या श्रीमंत माणसाच्या आयुष्यात काय घडलं हे पुढच्या भागात पाहूया. एक आहे ऋषिकेश गुप्ते. ह्यांच्या लेखनाला एक गती आहे, प्रवाह आहे. मी वाचत असताना आपोआपच ती गती पकडली जाते वाचनामध्ये. कधी जलद गती, कधी सौम्य, कधी हळूवार, असा त्या गतीतला फरक त्यांच्या लेखनामुळे होत असतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागासाठी.